प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे. कशा निमित्त कशा ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत. सालाबाद 3 वर्षापासून चालत असलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आणि या शिवशंकर भगवंताच्या दरबारात दर महिन्या अमावास्येच्या शुभ पर्व काळावरती चालत असलेला हा सुंदर असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात समस्त गावकऱ्यांनी विशेष रूपाने आगळ्या वेगळ्या स्वरूपात सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन करून शिवशंकर भगवंताची भक्ती चांगल्या स्वरूपात पुढे जावी आणि भगवान परमात्म्याचा विसर पडू नये म्हणून दर महिन्याला सुंदर असा अन्नदान भंडारा वगैरे करून सगळेजण हे कार्यक्रम करतात. दर महिन्याला कार्यक्रम होतो. याही महिन्यावर हा कार्यक्रम सुंदर अशा पर्व काळावरती चालत आलेला आहे. विशेष रूपाने समस्त गावकरी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण वर्ग मंडळ, पुरुष मंडळांनी सर्वांच्या उपस्थितीने, सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीने, बाल वर्ग, तरुण वर्ग सर्वांच्या उपस्थितीने, सर्वांच्या मार्गदर्शनाने हा दर महिन्याला चालत असलेला आपला कार्यक्रम याही महिन्यात हा कार्यक्रम आलेला आहे. आणि हा कार्यक्रमाचं येण्याचं कारण म्हणजे करण्याचं उपस्थिती म्हणजे ज्यांच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे असे असणारे हरिभक्त पारायण शिवाजी महाराज, सतीश महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा चालत असलेला सप्ताह आणि त्यांचेच विशेष रूपाने पुत्र आज ते नाही आले पण त्यांचा मुलगा आलेले आहेत. म्हणून अनंत महाराज त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्या जीवनावरती कोणत्या संतांचे कधी कोणते संत आपला पर्वकाळ बदलतील किंवा संतांच्या कार्याने, संतांच्या उपस्थितीने आणि संतांच्या मार्गदर्शनाने चालल्यावरती काय सहयोग होतो हे आज सगळ्यांना आपल्याला कळून आलेलं आहे. संतांच्या बागे, संतांच्या पर्वसावरती चाललं की माणसाला सुखच मिळतं आणि संत हे चांगल्याच मार्गाला लावित असतात. म्हणून हा चालत असलेला सुंदर असा कार्यक्रम विठ्ठल 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 प्रस्तुत जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात 3.5 हाताचा नरदेह मनुष्याला मिळाला, जीवाला मिळाला पण कळाला नाही. प्रत्येकाला जीव मिळाला, प्रत्येकाला शरीर मिळालं, प्रत्येकाला नरदेह मिळाला, पण महाराज म्हणतात प्रत्येक जीवानी त्याचं सार्थक केलं नाही. तुकोबाराय सांगतात या मनुष्य जीवाचं सार्थक करण्यासाठी एकमेव फक्त संत आहेत महाराज आणि हे संत आपल्याला सन्मार्गाला लावत असतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबांनो, ज्याच्यामध्ये जन्माला आला आहात तो संसार आहे. सर्वात मेन मुद्दा म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्याच्या दुःख आहे त्याला संसार म्हटलं आहे. आणि या संसारात जन्माला आल्यानंतर तुकोबाराय सांगतात बाबांनो, तिथं सावध राहिलं पाहिजे. मनुष्य जिथं सावध नाही त्याचं नाव संसार आहे आणि संसारातून सावध करणारे एकमेव संत आहेत विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नोहे आरानुका संसार हाती सर्व काळ चित्ते हाची धंदा. महाराज आम्हाला धंदा लागला संसाराचा. संतांनी धंदा केला भगवंताच्या नामस्मरणाचा आणि जीव धंदा करतो महाराज फक्त संसाराचा. मरेपर्यंत धंदा लागला महाराज. हा धंदा आम्हाला सोडत नाही. या धंद्यातून जागा करण्याचं काम संत करतात महाराज. काय आहे या संसारात महाराज? फक्त दुःख आहे महाराज. आणि या दुःखातून बाहेर निघण्यासाठी एकमेव फक्त आणि फक्त नामस्मरण आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सर्व काळ चित्ती हाची धंदा. धंदा लागला महाराज तुम्हा आम्हाला. जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त काम, क्रोध, लोभ, अहंकार, मत्स 5 विकारांनी व्यापलेला हा जीव, या जीवाला सावध करतात महाराज संत. सर्व काळ चित्ती हाची धंदा. महाराज आम्हाला हा धंदा सोडत नाही आणि हा धंदा कोणाला सोडत नाही महाराज. एवढा वाईट असा वढाळ असा संसार आहे महाराज. बायको मोठी मुसळ घेऊन लागली पाठी. संसार रूपी बायको आमच्या मागे लागली. आम्ही काय जागे होणार संसारातून? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या संसाराच्या पायी आम्ही परमार्थ नामस्मरण विसरत चाललो. देव धर्म सांडी पडिले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. महाराज म्हटले विषयाचा गोंधळ चालला. कोणते विषय महाराज? 5 विकारांनी व्यापलेला जीव विषयामध्ये एवढा डुबला महाराज. आणि या विषयातून जागा करण्याचं महाराज म्हणतात फक्त हरीचं नामस्मरण आहे महाराज. जीवाला या विषयातून बाहेर काढणार फक्त नामस्मरण आहे. तुकोबाराय सांगतात विषयी गोंधळ गाजत असे. विषयाचा गोंधळ चालला महाराज. संसार रूपी विषय एवढा
एवढा वाईट आहे महाराज की हा प्रत्येकाला जाणला, प्रत्येकाला भासला आणि प्रत्येकाला कळाला. पण त्याच्यातून सुटका करण्यासाठी महाराज आपल्याला त्या मार्गाला जावं लागतं, त्या नामस्मरणाकडे जावं लागतं आणि त्या विश्वाच्या मालकाची शरणगती करावी लागते. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, देवाला शरण जावं लागतं महाराज. बरं तुकोबाराय सांगतात ज्याच्यासाठी करत आहात, ज्याच्यासाठी एवढे गुंतलेले आहात ते तुमचे आहेत का? ज्याच्यासाठी एवढा अट्टहास करत आहात, महाराज म्हणतात रात्रंदिवस कष्ट कर, तुझ्या मुलाबाळाचं कधी मन भरणार नाही, कधी अपेक्षा पूर्ण होणार नाही. महाराज म्हणतात रात्रंदिवस महाराज किती धंदा करणार संसारात, किती धंदा करणार, कितीही मोठा बंगला बांधला तर मुलगा म्हणतो कलर चांगला दिला नाही, धंद्याचा उपयोग नाही महाराज. मग महाराज म्हणतात विषयी गोंधळ तर गाजलाच, पण मग दुर्लभ आहे दर्शन महाराज. मग असा जीव रात्रंदिवस देवासाठी भजत असेल त्याला संत म्हणतात. आणि जो जीव रात्रंदिवस ईश्वरासाठी नाही फक्त संसारात भजतो अशा जीवाला ईश्वराचं दर्शन दुर्लभ आहे. पण तरी देखील ज्ञानोबाराय सांगतात योगिया दुर्लभ तो मी देखीला, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे माझ्या ईश्वराचं तर योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा विश्वाचा मालक प्रत्येकाला प्राप्त करून देण्याचं काम संतांनी केलं महाराज. पुढेही तुकोबाराय सांगतात जो जीव भगवंताचं ईश्वराचं नामस्मरण करत नाही असा जीव स्वतः आपल्या स्वतःची हत्या केल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे आत्महत्या रे घातके आणि थोर होती चुकी नारायणी विठ्ठल. महाराज म्हणतात नो हे अरानुका संसारा हाती देवा, आम्हाला संसारी जीवाला धंदा लागला. तुकोबाराय सांगतात देवा तत्पूर्वी तुला अगोदर सांगतो मी त्यातून सावध होईल. आगी लागोता या सुखा जेने हरी नाही मुखा. देवा जर मुखात तुझं भजन येत नसल तर त्या सुखाला आग लागो महाराज. संसारी जीवाला संसारातलं सुख असावं वाटतं महाराज, पण तुकोबाराय सांगतात ज्या सुखात भगवंताचं नामस्मरण नसल ते सुख कामाचं नाही. आणि मनुष्य जीव संसारात सुख मिळालं की देवाला विसरतो महाराज. काय आहे या सुखात महाराज? आई का जबरे भुलावा हरी का छोड के सब कुछ जाना पडेगा. काहीच आपलं नाही महाराज, इथं कुणीच कुणाचं नाही महाराज. कितीही मोठा बंगला बांधा, कितीही मोठा बांधा, शेवटची अंघोळ बंगल्याच्या बाहेरच करावी लागती. बंगला सुद्धा आपला नाही महाराज. कोण आहे इथं आपलं? मग महाराज म्हणतात एक आपला आहे तो म्हणजे पंढरीशी पांडुरंग परमात्मा, जो देव संतांनी भजला. आजही संत अमर आहेत महाराज. मनुष्य जन्माला येतात आणि निघून जातात. महाराज म्हणतात उपजले मेले आयुष्य किती, आपल्यासारखे कितीक जन्माला आले कितीक गेले महाराज. तुकोबाराय सांगतात इथं फक्त एकच राहतं. तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तम कीर्ती मागे उत्तमती कीर्ती मागे उत्तमती कीर्ती मागे उत्तमती तुका म्हणे एक मरणीची सरे तुका म्हणे एक मरणीची सरे तुका म्हणे संसारातला आपण काही सोबत नेणार नाही, पण जीवानी कीर्ती कमवायची महाराज, बाकी काही कमवायचं नाही. तुका म्हणे कमरणीची सरेन उत्तमची उरे कीर्ती माग, फक्त माग कीर्ती राहते महाराज. सांगू का संसारात कितीही कमवा महाराज. 100 पोराचा बाप धृतराष्ट्र अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला, हा महाभारताचा विषय महाराज. पण जगाच्या पाठीवर ज्या जगद्गुरु तुकोबारायला सदैव वैकुंठला नेला, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी संसारातलं साधं पोतं सुद्धा बसायला घेतलं नाही, अशा जगद्गुरु तुकोबारायला नेण्यासाठी जगाचा बाप आला. परमार्थातला आणि संसारातला फरक तुम्हाला कळला असेल. विठ्ठल संसार असा आहे
महाराज या संसार महाभारतासारखा आहे, याच्यातून काही सोबत जात नाही, पण परमार्थ एकमेव असा श्रेष्ठ आहे महाराज की सदैव वैकुंठाला जगद्गुरु तुकोबाराय गेले, काहीच नेलं नाही महाराज, संसारातला त्याग केला महाराज. मग तुकोबाराय सांगतात आपण सुद्धा थोडा तरी संसारातला त्याग केला पाहिजे महाराज, की परमार्थ संसारापेक्षा फार वेगळा आहे महाराज. याच्यातलं सुख ज्याला घेता आलं त्याला संत म्हणतात, ज्याला घेता येतच नाही त्याला माणसं म्हणतात महाराज. आपण सुख घेऊ शकत नाही कारण की आपण संत इतका उच्च दर्जाचा परमार्थ करू शकत नाही. संत नव्हते जगा माणसा, आपल्यासारखे संत नव्हते महाराज, जगापेक्षा वेगळे संत आहे. आणि या संतांच्या सन्मार्गामुळे संतांमुळे आज आपण या धर्ममंडपात आहोत, म्हणून संतांची कीर्ती फार अजर अमर आहे महाराज. त्याच पदोपदी या विश्वामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी फार मोठी कीर्ती कमवली, ज्यांच्यामुळे आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला दोन असे हिरे रत्न लाभले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. अशा राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब या महाराष्ट्राच्या मातीत थोर मोठे शूरवीर होऊन गेले महाराज. स्त्रियांनी सुद्धा फार मोठा पराक्रम केला आणि स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन पुत्रांनी या महाराष्ट्राच्या मातीला जगायचं कसं आणि मरायचं कसं शिकवलं महाराज. जगता प्रत्येकालाच येतं, पण मरावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराज सांगून गेले महाराज. मरताना विचार करून मरा आणि जगताना चांगलं जगा महाराज. विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून मनुष्याने संतांसारखं जगावं महाराज. नोहे आरानुका संसारा हाती आणि सर्व काळ चित्ते हाची धंदा लागला महाराज. बरं, हा धंदा जो आहे संतांना सुद्धा सोडत नाही महाराज. एक विषय सांगल, एक सज्जन महाराज होते महाराज. एक सज्जन महाराज होते, पायी यात्रेला निघाले, दिंडीमध्ये निघाले. पायी दिंडीमध्ये निघालेले सज्जन महाराज. पूर्वीचा काळ असा होता, द्वारकेला बद्रीनाथाला पायी जावं लागत होतं. सज्जन महाराज पायी निघाले आणि निघालेले सज्जन महाराज अनेक ठिकाणी प्रवासामध्ये थांबावं लागायचं. पण पूर्वीचा काळ खाण्यापिण्यासाठी सुद्धा बिकट होता, परिस्थिती नाजूक असायची. गावामध्ये दिंडी पोहोचली की चार दोन लोक आपापल्या घरी नेऊन जेवू घालायचे महाराज. सज्जन महाराज द्वारकेला निघाले, बद्रीनाथाला निघाले आणि निघालेले सज्जन महाराज एका घरी एक अतिथी त्या सज्जन महाराजाकडे गेले. म्हटले, महाराज आज आमच्या घरी तुम्ही मुक्कामाला चला. महाराज आज तुम्ही आमच्या घरी मुक्कामाला चला. सज्जन महाराज निघाले महाराज. जेवण वगैरे केलं आणि त्या घरी आरामासाठी घोंगडी वगैरे टाकली आणि त्या ठिकाणी सज्जन महाराज झोपले महाराज. विषय लक्षात घ्या, त्या घरातून, त्या घरामधून एक स्त्री सज्जन महाराजाकडे आली. सज्जन महाराजांना उठवायला लागली, महाराज उठा, जेव्हापासून तुम्हाला पाहिलं तेव्हापासून माझं मन तुमच्यावरती गेलं आहे. विषय लक्षात घ्या. सज्जन महाराजांनी कानाला हात लावले. आई, मी तुम्हाला ताई समान मानतो, तुमचा घरात पती झोपलेला आहे, तुम्ही तिकडे जा. पण स्त्रीला राग आला महाराज. आपल्या पतीजवळ जाते, घरामध्ये कोयता होता, त्या स्त्रीने आपल्या पतीचं छेड उडवलं महाराज. मुंडकं धडा वेगळं केलं. सज्जन महाराजांनी डोळ्यांनी पाहिलं महाराज. सज्जन महाराज रडायला लागले. त्या स्त्रीने सांगितलं, माझा पती आडवा होता ना, आता माझा पती गेला, आता काय हरकत आहे. सज्जन महाराज म्हटले, जी स्त्री स्वतःच्या पतीला मारू शकते त्या स्त्रीचा संग तर बाजूलाच, अशा स्त्रीच्या सानिध्यात सुद्धा उभं राहणं माझं पाप आहे. त्या स्त्रीने आरडाओरडा केला महाराज. बाहेरून लोक जमा झाले. पूर्वीचा काळ होता, राजा महाराजाकडे नेल्या जायचं. सज्जन महाराजांचे हात धरले आणि महाराजांना राजासमोर नेऊन उभं केलं महाराज. सज्जन महाराज उभं राहिले. राजाने पाहिलं, सज्जन तर तसा दिसत नाही, माणूस तर दुर्जन दिसत नाही, पण राजा असल्यामुळे, सिंहासन असल्यामुळे मला हात काढावं लागेल. ज्या हाताने सज्जनाने ज्या स्त्रीच्या पतीच्या नवऱ्याचं मुंडकं वेगळं केलं, त्या सज्जनाचा हात महाराजांनी वेगळा केला महाराज.
सज्जन तरी पायी यात्रेत निघाला. पुढे पुढे चालत असताना दिंडीमधले जे लोक आहेत ते सज्जन महाराजाला बोलत नाही, कुणी जवळ घेत नाही, कुणी खाण्यापिण्यासाठी देत नाही. पापी आहे, दुराचारी आहे, अनेक अपशब्द वापरू लागले. महाराज समाज असा आहे, चुकी नसतानाही सज्जनावरती आळ येऊ शकते. महाराज हे संतांचं उदाहरण आहे. तरी सज्जन महाराज निघाले. एक साधूच्या रूपात भगवंत फिरू लागले, सज्जनाला पाहू लागले, आशीर्वाद दिला सज्जनाला. साधूने तेरा भला होगा. द्वारकेवरून सज्जनाला रथ आला महाराज नेण्यासाठी. रथामधले लोक विचारू लागले, सज्जन आहे का, सज्जन आहे का? कोण सज्जन? पापी सज्जन, दुराचारी सज्जन, ज्याने एका स्त्रीचा पती मारला, असा कोणता सज्जन? त्या सज्जनला नेण्यासाठी रथ भगवंतांनी पाठवला. लोक विचार करू लागले महाराज. सगळ्यात बाजूला सज्जन बसलेला. भगवंताचा रथ सज्जनाजवळ गेला. सज्जना बसा, देवानी रथ पाठवला आहे. सज्जन आश्चर्य करू लागला. हात कापवणारा देव आहे का रथात बसवणारा देव आहे? सज्जन रथात बसले, देवाकडे गेले. देवानी सांगितलं, सज्जना मांडीवरती बसा. सज्जन म्हटले, देवा मांडीवरती बसवणारा तू आहे का? देवा न चुकी नसतानी, न पाप करतानी माझा हात कापणारा तू आहेस. देवा मला प्रश्नाचं उत्तर दे. सज्जनाने सांगितलं, देवाने सांगितलं, सज्जना हात कापणारा मीच आहे आणि रथात बसवणारा सुद्धा मीच आहे. का देवा? चुकी नसताना का पाप देवा? सज्जन रडू लागला महाराज देवाजवळ. सज्जनाले देवाने सांगितलं, सज्जना एकदा कसाई गायीच्या मागे धावू लागला. सज्जना गाय समोर पळत होती, तू डोळ्याने पाहिलं. त्या कसाईने विचारलं, गाय कोण्या दिशेने गेली? तू त्याला असा हात केलास, त्या कारणाने तुझा हात कापला सज्जना. आणि सज्जना ज्या गायीला कसाईने कापलं होतं, अशा गायीनं त्या धडा वेगळं केलं. सज्जना तुझा दोष नाही, पण नकळत पाप घडल्यामुळे त्या कर्माचा भोग भोगावाच लागतो. हा जीव आहे महाराज. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सज्जन महाराजांचा दोष नसताना सांगायचं उदाहरण मला एवढंच. सज्जन महाराजांनी नुसती गायीची दिशा सांगितली म्हणून हात कापावा लागला. पूर्वजन्मी जर चांगलं पाप कर्म असेल तर या जन्मी चांगलंच कर्म होतं महाराज. गेल्या जन्मी जर चांगलं कर्म केलं नाही तर या जन्मी ते भोगावंच लागतं, कोणाला सुद्धा चुकत. भोगाले गेले कर्म झाले, त्याचे भोगाले गेले कर्म झाले, त्याचे भोगाले. उपजले मिले ऐसे किती, उपजले मिले ऐसे गेले कर्म झाले, त्याचे भोगाले. तीच भोगाले उपजले मेले ऐसे किती. महाराज किती जन्माला आले. म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे महाराज. या जगाच्या पाठीवर परमार्थ म्हणजे तरी काय महाराज?
तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कर्म चांगले असले पाहिजे, जीवाने कर्म चांगले केले पाहिजे. तुकोबाराय सांगतात चित्ताला फक्त आणि फक्त संसाराने व्यापून घेतल्यामुळे संसाराच्या विषयातून थोडं बाजूला व्हा की त्याच्यात देव आहे. महाराज संतांकडे जा. महाराज संत जे आहेत सन्मार्गाला लावतात. संतांजवळ जेवढं सुख आहे मार्ग दावनी गेले आधी, 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 पंथे चालू जाता, जनेची पंथे चालू जाता, मार्ग दाहुनी गेले आधी, दयानिधी ते संत तेनीची पंथे चालू जाता. म्हणून आम्ही संतांच्या मार्गावरती. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांनी धंदा केला महाराज संसारात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. पण लोक त्या काळी म्हटले देव न लगे, नको तुकोबाराय तुमचा देव घेऊन आम्ही करणार काय. तुकोबाराय म्हणतात या देवाजवळ सुख आहे रे, घ्या कोणीतरी, हो नका रान भरी. तुम्ही हा भगवंताच्या नामस्मरणाचा रस घ्या. महाराज सेवितो हा रस वाटितो अनेक. आणि महाराज म्हणतात तुम्ही हा रस घ्या, पण लोक म्हटले नको. पण आज त्याच देवासाठी महाराज आपण किती धावपळ करतो. कारण की जीवाला कळालं महाराज संसारात काय आहे आणि परमार्थात काय आहे. म्हणून जीव भगवंताची शरणागती करण्यासाठी धावू लागला. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्यावेळेस जीवाला भगवंत कळाला त्यावेळेस संसार संपला म्हणायचा महाराज. कारण की संसारात सुख नाही म्हणून भगवंताकडे जायचंय. महाराज संत म्हणतात इथे सुख कुठे आहे, फक्त नामस्मरणात आहे. महाराज सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. या जीवाला समाधान लाभण्यासाठी फक्त हरीची कथा एकमेव समाधान देऊ शकते. बाकी सगळं दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मोड चहूकडे वेंगळ, संसार दुःख मोड चहूकडे वेंगळ. श्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, श्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वधाळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वधाळ. दृष्टी देईल निर्मळ, आम्ही शरण जाऊ भारतात देईल निर्मळ. धर्मदागो सदय माता जे बाबा उपकारी अंधकारात दृष्टी देतो, ज्याचे नाव मी उच्चारी. धर्मदागो सदय माता जे बाबा उपकारी अंधकारात दृष्टी देतो, ज्याचे नाव मी उच्चारी. लोक प्रश्न करायला लागले महाराज ज्या देवाचं तुम्ही नामस्मरण करत आहात हा देव करतो तरी काय, काय फायदा आहे म्हटले देवापासून. तुकोबाराय म्हणतात अरे आंधळ्याला सुद्धा दृष्टी देण्याचं काम माझ्या देवाने केलंय,
पांगळ्याला सुद्धा पाय देण्याचं काम देवाने केले. एकदा देवाला मागून पाय, माझा देव दिल्याशिवाय राहत नाही. तुकोबाऱ्या सांगतात फक्त धर्म करावं लागेल महाराज. हा जो आपला कार्यक्रम आहे याचं कामच कार्यच एक आहे, धर्म महाराज. आपला धर्म आहे, धर्माचे पालन करणे पाखंड आणि हे आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम. आमचा धर्म आहे महाराज की आम्ही विश्वाच्या मालकाची सेवा करणं हा माणसाचा धर्म आहे महाराज. आणि हा धर्म पुढे चालू ठेवण्यासाठी आज समस्त गावकऱ्यांनी हा चालत असलेला कार्यक्रम पुढेही तुमच्या पिढीला हाच कार्यक्रम चालू ठेवा, हा धर्म आहे महाराज आपला. आपण धर्माला विसरणं नाही म्हणजे कार्यक्रम आहे महाराज. आणि हा धर्म चालू ठेवण्यासाठी सुंदर असं आयोजन आहे महाराज. हे करतोय म्हणजे विशेष रूपाने अनंत जन्मीचं पुण्य आहे महाराज. आणि ज्यांच्या अनंत जन्मीचं पुण्य पदरात पडतं तेव्हाच हे कार्य घडतं महाराज, असं सहज घडत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबांनो, आता तुम्ही सावध व्हा, आता तरी पुढे हाची उपदेश. आणि आता राहिलेल्या आयुष्याचा नाश करू नका. अभंगाच्या प्रथम चरणात नोहे हरण कर स्वराज हाती, नोहे हरण कर संसाराच हाती, नोहे हरण कर संसाराच हाती, नोहे हरण कर संसाराच हाती, नोहे महाराज म्हणतात नोहे आरा संसार हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. महाराज आता आम्ही या धंद्यातून जाग झालो, आता काय करावा. देव धर्म सांडी पडिले सखळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. विषयाचा गोंधळ चालला महाराज, एवढा गोंधळ चालला. महाराज म्हणतात आम्हाला धर्म कळावा आणि धर्म कळाल्यावर आम्हाला देव कळेल. महाराज आमचा धर्म आहे महाराज की परोपकार करणं, एखाद्याला आपल्यापासून होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणं. महाराज संतांनी स्वतःच्या घरातलं अन्न जगाला दिलं महाराज. बाप मेला न कळता आणि नव्हती संसाराची, कदाचित संसाराची चिंता केली नाही. स्वतःची पत्नी तुकोबारायांची अन्न करता मेली महाराज. स्वतःचे मुलं बाळ मेले महाराज तुकोबारायांचे. पण तुकोबारायांनी संसाराच्या नावे Hallelujah.
नवे घालून या शून्य. आम्ही संसार नाथळला महाराज तुकोबारांनी संसारावरती शून्य घातलं. सांगायचं मला एवढंच, संत तुम्हा आम्हाला संसार सोडा असं म्हणत नाही, पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात संसारातून जागवा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरी आणि भावी चरणी ठेवा माथा. न चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज शेवटला व्यथा जन्माच्या बघण्यापेक्षा तुकोबारा सांगतात भगवंताचं नामस्मरण कधीही फायद्याचं. महाराज तुम्ही आयुष्यभर कितीही संसार करा, कितीही संसार करा महाराज, शेवटला स्वतःच्या वेदना स्वतःलाच भोगावं लागतात महाराज. इथं कुणीच कुणाचं नाही महाराज, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी. अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. काय महाराज इथं आपलं पण माझं माझं म्हणायचं महाराज मरेपर्यंत. बरं शेवटला जाता वेळेस आपल्या सोबत सुद्धा येणार कुणी नाही महाराज, पण त्याला आपण आपलं म्हणतो महाराज. इथं फक्त देव आपलाय महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि ते नेविन जीवा सुख नव्हे, जीवाला त्याच्याशिवाय सुख नाही महाराज. निदान शेवटच्या अवस्थेत तरी देव आपला करा महाराज. नाही महाराज, जीव एवढा गुंतला महाराज, शेवटला नातू पण तू सांभाळल्याशिवाय जीव सुटत नाही. मग काय महाराज, शरीराची होय माती, शरीराची माती होणारे महाराज. काय सोबत येणारे, राजा रावणाकडे अफाट संपदा होती महाराज, लंका सोन्याची होती, एक मणी तोंडा सोन्याचा गेला नाही. आपली 5 ग्रॅमची अंगठी कोण घेईल सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुकामाने जाती संपदा आहे बाई, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुकामाने जाती संपदा आहे बाई, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा येवडी, सांगा ते कवडी गेली नाही. काय गेलं महाराज रावणासोबत, काहीच गेलं नाही महाराज, एक मणी सुद्धा सोन्याचा गेला नाही महाराज. मग आपलं काय महाराज, काहीच नाहीत आपल्याकडे. तर म्हणून तुकोबारा सांगतात बाबांनो सावध व्हा. सावध झालो हरीच्या आणि हरीच्या आलो. आता आम्ही सावध झालो तुकोबारा आहे आणि आम्ही हरीच्या जागरणाला आलो महाराज. म्हणून तर आम्ही हा जागर घालतोय. नाथ बाबा तर सांगतात बाबांनो, पत्नी जर परमार्थात आली तर पती आडवा येतो महाराज, वासना रूपी पती जाऊ देत नाही महाराज. आणि पत्नी पुढे गेली तर पती आडवा येतो, आणि पती जर गेला तर वासना रूपी बायको आडवी येते महाराज. आणि हे दोघे जिथं आडवे येतात याचा कोणाचाच परमार्थ होऊ देत नाहीत महाराज. का होऊन देत नाहीत? नाथ बाबा सांगतात देवा इथून हात जोडतो तुला, मला याच्यातलं काहीच नको. अहो का कंटाळले एवढे नाथ बाबा? महाराज म्हणतात देवा बास, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादल्या 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 नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, दादल्या नको ग बाई, हो नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग नाथ बाबा म्हटले देवा मला काहीच नको. मोडकीची घर तुटकीची छप्पर, देवाला दे बगर नाही. मग अशा घरात राहायचं कशाला?
नाथ बाबा म्हटले दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई घरचा नवरा सोडा असं म्हटले नाही संसार रूपी वासनेचा नवरा सोडा म्हटले महाराज आणि संसार रूपी वासना ज्याची सुटली त्याला नवरा आणि बायको आडवे येत नाही म्हणून नाथ बाबा म्हणतात देवा माझी वासना जळून जावी इथपर्यंत माझा परमार्थ घडू दे मग सगळ्या जीवाची वासना जळावी म्हणून कीर्तन ऐकायचंय महाराज कीर्तन म्हणजे तरी काय महाराज कीर्तन ऐकायचंय पण कीर्तन ऐकणाऱ्याचा फार मोठा प्रश्न झाला महाराज लोकाला कीर्तन सुद्धा मनोरंजनाचं लागतं महाराज पण कीर्तन हे माणसाचा उद्धार करतच देव सुद्धा नाचला महाराज या कीर्तनात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग 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 आजनी मनी आन देवा बोला करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे देवा बोला बंगा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग देव नाचले महाराज पण आता उलट झालं महाराज कीर्तन करी मागे लोका झोपा घेती महाराज कीर्तन करी मागे लोक झोपा घेती पूर्वीचा काळ देव नाचू लागला संत कीर्तन करू लागले आणि आज या कीर्तनात लोक म्हणायला लागले आम्हाला मनोरंजनाचं कीर्तन लोकांचा विषय असा झाला वहीचं पान जसं बदलतं तसं महाराजांचे विषय बदल लागले महाराज पण कीर्तन हा मनोरंजनाचा विषय असता तर मेलेली गाय जिवंत झाली नसती मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद संतात आहे मग कीर्तनात किती ताकद असेल महाराज एका मेलेल्या पतीचा यात्रा चालली ज्ञानोबारायने आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव मेलेला माणूस जागा केला महाराज एवढी ताकद संतात आहे मग या कीर्तनात किती ताकद असेल महाराज संतांमध्ये एवढी ताकद होती रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेड्या वेत बोलू लागला महाराज ते ज्ञानोबारायांचं उदाहरण आहे जगाची माय झाले महाराज ज्ञानोबाराय आजही जीवाच्या लक्षात येत उदरी जड मुड उदरी जड भिंत चालवरी रेड्याच्या मुखात वेद बोलवला ज्यांच्या दारात सोन्याचा वृक्ष उगला सयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे मला रेडा बोली ज्यांच्या दारात सोन्याचं वृक्ष आहे एवढी ताकद संताकडे बरं एवढीच ताकद नाही महाराज विश्वाची माय होण्याची ताकद ज्ञानोबारायांकडे महाराज
संसार करून तर जीव माय होऊ शकतो, पण न संसार करता ज्ञानोबाराय महाराज माय झाले महाराज. अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबाराय म्हटले अवघाची संसार सुखाचा होईल महाराज. कोणाचा होईल? एक साधू माणूस जर जगाची माय होऊ शकतो महाराज, ही भगवंताची आघात लीला आहे. ही तुमच्या आमच्या लक्षात यावं म्हणून 2 तास कीर्तन ऐकायचं महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, देव धर्म सांडी पडिले सखड आणि विषयी गोंधळ गाजत असे. विषयाचे गोंधळ चालले महाराज. हा विषय संसारातला आहे. कितीही संसारातला विषय सांगितला तर महाराज सुख नाही. राजा गया, रंक गया, फकीरा गया, किती आले किती गेले महाराज, कुणाला सुख मिळालं नाही. तुम्हा आम्हाला सुद्धा मिळणार नाही. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात देव धर्म याती पडिले देव धर्म याती पडिले सकाळ देव धर्म याती पडिले सकाळ धर्म साधी पडिले देव धर्म साधी पडिले सकाळ 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 विषयी गोंधळ गाजत 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 विषयी गोंधळ पडिले सकाळ देव धर्म साधी 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 पडिले सकाळ देव धर्म सांडी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. तुकोबाराय सांगतात विषयाचे गोंधळ चालले. बड तुकोबाराय आता विषयाचे गोंधळ झाले. इथपर्यंत विषय झाला. तुकोबाराय सांगतात आता मी तुम्हाला सांगतो, संसारातला विषय झाला, देवाचा विषय झाला, धर्माचा विषय झाला. तुकोबाराय सांगतात बाबांनो, जे तुम्ही करत आहात, ज्याच्यासाठी एवढा अट्टहास करत आहात, ज्या मुलाबाळासाठी एवढे कष्ट करत आहात, शेवटला त्याच मुलाबाळापासून दुःख मिळतं महाराज. रात्र न दिवस न सरे कुटुंबी समाधान आणि दुर्लभ दर्शन विश्वराचे. नाही सरणार महाराज कुटुंबाचं समाधान. कोणाच्या सरलं महाराज? नाही झालं कोणाचं समाधान महाराज, आणि होतही नाही महाराज. इथं समाधान कोणालाच नाही महाराज. ज्यांच्याकडे समाधान आहे ते संत आहेत महाराज. ज्यांना समाधान लाभलं ते संत आहेत महाराज. बाकी सगळे महाराज या मोह जाळ्यामध्ये फसलो महाराज आपण. आणि एवढे फसलो महाराज, एक मकडी असती, सुंदर असं जाळं निर्माण करते महाराज, एवढं सुंदर जाळं निर्माण करते, पण शेवटला स्वतःचा रस्ता विसरती महाराज. तसा हा 3.5 हाताचा नरदेह महाराज एवढा अट्टहास संसारात करतो, एवढा अट्टहास करतो, पण स्वतःचं हित विसरून जातो महाराज. आणि मकडीसारखा हा जीव एक दिवस प्राण गमावतो महाराज. मग किडू असतो,
एवढा उपभोग लाईटाचा घेतो पण त्याच अग्नीवरती जाऊन मरतो. तसा हा जीव आहे, संसारात एवढा उपभोग घेतो, जन्माला आल्यापासून जीवाला माहितीये इथं दुःख आहे, पण जीव त्याच्यात गुंततो महाराज, इतका गुंततो, एवढा गुंततो महाराज, आणि जीव महाराज चौघाच्या खांद्यावर गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात समाधान नाही या विश्वामध्ये फक्त आणि फक्त महाराज. आपण अगोदरच सांगून गेलो, फक्त आणि फक्त माग फक्त आपण केलेलं कर्म, केलेली कीर्ती आणि केलेलं कार्य पाठीमागं राहतं. म्हणून माणसाने चांगलं कार्य करावं, 4 जणांनी तरी निदान 10व्यापर्यंत आपलं नाव घ्यावं, एवढी तरी कीर्ती कमावी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज गेले महाराज, सरणावरती कुत्र्याला प्राण द्यावा वाटला महाराज. आपला स्वतःचा मुलगा अग्निडाग देण्याच्या वेळेस शेवट साथ राहत नाही महाराज. पैसा, धन, संपत्ती, ऐशो आराम हे दुःखाचं आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज गेले, कुत्र्याने प्राण दिला महाराज, इतिहासात कुत्र्याचं नाव लिहिलं महाराज. आज माणूस म्हणून आपण जन्माला आलो, मरेपर्यंत माणसाला माणसाचा धर्म कळत नाही महाराज. आणि धर्म कळावा म्हणून कथा कीर्तन ऐकायचे महाराज, म्हणून हा धर्म करायचा महाराज, म्हणून हा अट्टहास करायचा महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये गो हत्या होऊ नये. तरुण युवक मंडळीचा विनंती आहे माझी, महाराष्ट्राच्या मातीत देण देहाडे लहान लहान मुलीचे बलात्कार होतात महाराज. या महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे. पर स्त्री पर नारीवरती वाईट नजर केली तर छत्रपती शिवाजी महाराज त्याचे डोळे आणि हात कलम केल्या जायचे. या महाराष्ट्राच्या मातीत एवढी शिकवण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच विसरायची नाही. ही महाराष्ट्राची माती आजर अमर आहे महाराज, आणि आजर अमर माती राहण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. हे जरी कळालं तरी परमार्थ कळाला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला गो हत्या होऊ देऊ नका महाराज. गायीची हत्या सांगू का? परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय? गायीचं रक्षण, गायीचं रक्षण, स्त्रीचं रक्षण, आईचं रक्षण, मायबापाचा सांभाळ महाराज. 3 जरी गोष्टी पाळल्या तरी परमार्थ सफल झाला महाराज. फक्त आणि फक्त घरातले मायबाप, दारातली गाय. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, हो स्वामी काज गुरु भक्ती. वचन सेवापती, पितृवचन सेवापती, हो हेची विशुद्धी महापूजा, हेची विशुद्धी महापूजा. महाराज 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 स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच देवाची पूजा आहे महाराज. घरातल्या मायबापाला सांभाळणं म्हणजे देवाची पूजा आहे महाराज. तीर्थयात्रेला नाही जाणं झालं तरी चालल, पण घरातल्या मायबापाला सांभाळा महाराज. काय मागतात आपल्याकडे? 2 वेळेचं अन्न महाराज. अरे ज्या बापाने एवढा मोठा बंगला बांधला, शेवटला त्या बापाला बंगल्याच्या बाहेर राहावं लागतं. एवढी मोठी शेती कमवली, बापाला शेतीकडे सुद्धा अधिकार राहत नाही महाराज. या संपत्तीचा वारसदार दुसरा आहे महाराज, पण या संपत्तीचा वारसदार काळ आहे महाराज. काळाची एवढी पडेल भा जेव्हा, आणि तिथं कुणी सोडित नाही महाराज, कुणी सोडित नाही महाराज. आणि त्याच्या तावडीतून सोडण्यासाठी फक्त एक देव आहे महाराज. म्हणून माय बापाची सेवा, गायीची सेवा, दारात असणाऱ्या तुळशीची सेवा. महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो, आणि विशेष म्हणजे ज्या कुळात पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, आपल्यासारखे हरीचे दास इथे जन्माला येतात. आणि सुंदर असं भव्य आणि दिव्य या सर्वांच्या हातून हे कार्य घडतं महाराज. एवढी ताकद या मातीत आहे महाराज. मग ज्याने आपल्याला जन्माला घातलं
अशा मायबापाचे किती उपकार असतील आपल्यावरती. जिने वाहिले नऊ मासोजे, जिने चित्तिले नित्य कल्याण माझे, जिला मोद पाहुणी बाळलीला, नमस्कार माझा जन्मदा माऊलीला. काय केलं नाही महाराज आईनं आपल्यासाठी. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं महाराज माईनं आपल्याला. महाराज आज तो जीव बाहेर आला, मोठा झाला की आई बापाला विसरतो महाराज. म्हणजे जगाच्या पाठीवर जीव सगळ्यात मोठा धोकेबाज असा माणूस महाराज. प्रथमच आई वडिलाला धोका देतो, नंतर देवाला किती देत असेल. विठ्ठल थोडासा विषय सांगून आपली वेळ संपत आलेली आहे. एक आई होती महाराज. त्या आईनं बाळाला लहानाचं मोठं केलं, पती देवा घरी गेले. प्रत्येक जीवाचा तोच विषय. आपण सगळे इथे बसलेलो सगळ्यांच्या विषयात, सगळ्यांच्या जीवनात तेच घडतं महाराज. तुमच्याही आमच्याही तेच. आई बाळाला लहानाचं मोठं केलं, 10वीत 12वीत गेलं, बाळाचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळ वकील झालं महाराज. सगळ्यांचा विषय तोच आहे. वकील झालेल्या मुलांनी आईनं सांगितलं, बाळा बंगला झाला, गाडी झाली, माडी झाली, सर्व झालं. आता एका धर्मपत्नीचे, का स्त्रीचे, का अर्धांगिनीचे, का बायकोची तुला गरज आहे, तू लग्न कर. जगाच्या पाठीवर सगळे आपलं वाईट विचार करू शकतात, पण माय बाप कधीच विचार करत नाही. जगाच्या पाठीवर आपण किती मोठे झालो जग पाहू शकत नाही, पण माय बाप आपल्याला चांगलं होताना पाहू शकतात, जग नाही महाराज. ये धोखेबाजों की दुनिया है, ये धोखेबाजों की दुनिया है, यहाँ कितना भी चलेंगे उतना तुम्हें पीछे लेंगे महाराज. एक माँ बाप है जो तुम्हें आगे जाते हुए देख सकते हैं. एक माय आणि बापच आहेत महाराज, तुम्हाला मोठे होताना पाहू शकतात. शेजारचा सुद्धा मोठा बंगला बांधला तर तुमच्यावरती जळू शकतो, गावातला तुमच्यावरती जळू शकतो, पण माय बाप 4 लोकात उभे राहून सांगू शकतात, माझ्या मुलाने कष्टाने बंगला बांधला महाराज. हे माय बापाचे उपकार आहेत आपले. बाळ वकील झाला महाराज. वकील झालेला मुलगा सुंदर अशी धर्मपत्नी घरामध्ये आणली. 15-20 दिवसाचा प्रवास झाला. आई तीच, आईचं वस्त्र तीच, आईचं प्रेमही तीच, आईचं स्वभावही तीच. लोकांच्या घरी धुणे भांडे करून आई काम करू लागली, कबाड कष्ट करू लागली, कबाड कष्ट करून मुलाला लहानाचं मोठं शिक्षण करू लागली. आईचा प्रवास तोच, फक्त मुलगा बदलत गेला महाराज. वकील झालेल्या मुलाला लहानाचं मोठं केलं, कष्ट केले, कष्ट करून शिकवलं आणि शिकवलेला मुलगा वकील झाला. सुंदर अशी मुलगी घरात आणली, पत्नी घरात आणली. आणि पत्नी घरात आणल्यानंतर 10-15 दिवसाचा कालावधी झाला. पत्नीने सांगितलं, हो एक सांगू का, माझ्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. तुमच्या आईचे केस विचकलेले, अंगावरती फाटके वस्त्र आहेत, अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये बसलेली आहे. एवढा मोठा बंगला आहे, एवढी मोठी गाडी आहे, वकील नावाची ड्युटी आहे, सुंदर अशी राणीसारखी पत्नी घरात आहे. अहो तुमच्या आईनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, सवरलं, इथपर्यंत तुम्ही आलात, पण तुमचा आतापर्यंतचा प्रवास शेजारच्या पडक्या घरातच झाला ना. तुम्हाला एक सांगू का, का तुम्ही तुमच्या आईला सांगत नाही तुम्ही शेजारच्या घरात, आपल्या पडक्या घरात जाऊन राहा. वकील नावाचा मुलगा आईकडे जातो, आई आतापर्यंत तू केलेल्या कष्टामुळे मी इथपर्यंत आलो. आई तुझ्यामुळे बंगला झाला, तुझ्यामुळे गाडी झाली, तुझ्यामुळे वकील झालो. पण आई रोज रोजचे वादविवाद होण्यापेक्षा आई मला असं वाटतं तू आपल्या बाजूच्या घरात राहा ना. आई आतापर्यंत आपण दोघे मायलेकरे तिथेच राहिलो. आई रडायला लागली. रडत असणारी आई त्या मुलाला सांगते, बाळा याच्यात तुझी काहीच चुकी नाही. कदाचित मी विसरले, जगावं कसं हे मी विसरले. अरे कधी पंढरीची वारी केली नाही, कधी हातात टाळी घेतला नाही, टाळी वाजवली नाही. अरे कधी गळ्यात तुळशीची माळ घातली नाही, कधी यात्रा केली नाही, कधी एकादशी सारखं व्रत केलं नाही, कधी देवाऱ्यातला देव पूजला नाही, कधी मंदिरात जाऊन भजन ऐकलं नाही. बाळा याच्यात तुझी चुकी नाही. कदाचित मी चुकले की मी एवढाच अट्टहास जर देवासाठी केला असता तर आज या दुःखाला कारणीभूत ठरले नसते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात रात्रंदिवस न पुरे
कुटुंबी समाधान रात्र दिवस न पुरे कुटुंबी समाधान रात्र दिवस न पुरे कुटुंबी समाधान रात्र दिवस न पुरे कुटुंबी समाधान रात्र दिवस न पुरे कुटुंबी संसार रात्र दिवस न पुरे कुटुंबी संसार रात्र दिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्लभ दर्शन विठोबाचे दुर्लभ दर्शन विठोबाचे दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्लभ दर्शन विठोबाचे देवधर्म पडिले सकळ देवधर्मासाठी 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 पडिले सकळ प्रेमाने एकदा सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाई ओ पार कुमार हे विठोबा रखुमाई पार हे कुमार विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई क्या बात है. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला साबत करतात. आधी करून संत साबत करतात. पुढेही तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी थोर होती चुकी नारायणी. स्वतःचा प्राण त्याग करतात महाराज. आपण विचार करा, रोड हायवे वरती कितीतरी लोकांचा प्राण जातो महाराज. तिथं काळाची उडी पडलेली नसते महाराज. स्वतः आपण स्वतःची हत्या करतो महाराज. तुकोबाराय सांगतात, जो जीव भगवंताचं भजन करत नाही, बरं इथपर्यंत द्या सोडून. तुकोबाराय सांगतात, निधान ज्ञानोबाराय म्हणतात, नाही जास्त परमार्थ करता आला तरी चालल, निधान हरिपाठ तरी केला पाहिजे महाराज. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्यांचा. नाही जास्त परमार्थाच्या भानगडीत पडता आलं तरी चालल, पण हरिपाठ तरी गेला पाहिजे महाराज. हरिपाठ काय आहे? अनेक ग्रंथाच्या रचना केल्या महाराज. चांगदेव 65 सारखा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, तरी सार म्हणून ज्ञानोबारायांनी शेवटला ग्रंथ लिहिला महाराज 28 अभंगाचा. काय 28 अभंगाच्या ग्रंथात एवढी ताकद आहे महाराज हरिपाठात, की त्या हरिपाठामध्ये सकळ जीवाचं नशीब, सकळ जीवाचं पुण्य उदयाला आलं आणि सगळ्यांनी भगवंताची सेवा करायला सुरुवात केली. ज्ञानोबाराय म्हटले, निस्ता हरिपाठ जरी केला
तर तुमच्या पदरात सगळं पुण्य पडेल महाराज. एवढी ताकद हरिपाठात आहे. म्हणून असा सुंदर असा 28 अभंगाचा ग्रंथ निदान हरिपाठ तरी केला पाहिजे. चालवत असलेला हा दरवर्षी दर महिन्यात 3 वर्षापासून चालत असलेला हा ज्ञानयज्ञ अखंड चालू आहे. दर महिन्याला हा आपला उत्सव चालू आहे. अन्नदान आहे. विशेष रूपाने शिवशंकर भगवंताच्या दरबारात हा कार्यक्रम आहे. विशेष रूपाने अनेक ठिकाणी आपण पाहतो महादेवाच्या मंदिरात महिलांना जाण्याची परवानगी, पण आगळ्या वेगळ्या स्वरूपाची भक्ती म्हणून आपल्या या बेलेश्वर भगवंताच्या दरबारात महिला मंडळ जात नाही. त्याचं कारण विशेष रूपाने सुंदर अशी भक्ती जोपासल्या जात आहे. आणि महादेवाचं अधिष्ठान म्हटलं की त्या महादेवाला सगळ्यात मोठा क्रोध स्त्रीचा आहे महाराज. की महादेव हा अर्धांगी नारी नटलेला भगवंत आहे महाराज. ज्याची अर्धा नारी पार्वती आहे. अशा पार्वतीने नटलेला हा आदिशंकर शिवभोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. भगवंत चित्तात असला पाहिजे. नाथ बाबा सांगतात त्याचे पाय माझे चित्ती. देवाचे पाय चित्तात असले पाहिजे. देव नाही महाराज. आपण देव जवळ घेतो महाराज, पण देवाविषयीचा भाव नाही. मग नाथ बाबा सांगतात देवाला जवळ करायचे तर त्याचे पाय चित्तात ठेवा. असा हा भगवान शंकर परमात्मा त्याच्या दरबारात हा सगळ्याकडून उत्सव घडवून घेत आहे. म्हणजे ही सर्वांची पुण्याई तर आहेच, पण भगवान परमात्म्याचा हा आशीर्वाद आहे महाराज की तो हे सगळं काही करून घेतो महाराज. आज जर विचार केला दर महिन्याला सगळ्या गावकऱ्यांना इथं बोलून घेण्याचं काम महादेवच करतात महाराज. आपण एकमेकाच्या लग्नाला सुद्धा लवकर जात नाहीत महाराज, पण हा शंकराचा सर्वात मोठं लाभलेलं वरदान म्हणून या गावाला आहे. विशेष रूपाने तो शंकर भगवंत हे सगळं घडून घेत आहे. अशीच ही नित्यसेवा घडत राहावी, आपण ही शंकराकडे प्रार्थना करावी. असो विशेष रूपाने इथपर्यंत येण्याचा योग जो आलेला आहे, आपल्या गावातले सर्व महाराज मंडळी आहेत, गायनाचार्य मंडळी आहेत, विशेष रूपाने ज्यांच्या मृदंगाचा आवाज महाराष्ट्रभर गाजलेला आहे असे असणारे आमचे विशालजी महाराज गिरी. विशेष रूपाने अगदी जवळचे पाहुणेही आहेत. जवळचे म्हणण्यापेक्षा एकदम जवळचे, आणि पण खूप वर्षानंतर महाराजांची आमची भेट झाली. संस्थाही आहे, मुलांनाही घडवतात. हा तुमचा सर्व गावकऱ्यांचा आशीर्वाद महाराज, आणि गावाच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडतं महाराज. म्हणून थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने हे लाभलेलं ज्ञान, लाभलेली कला आणि या कलेचं वैभव म्हणून आपल्या बेलेवाडी गावाचं नाव मोठं करण्याचं महाराष्ट्रभर जे काम करतात असे असणारे आमचे विशाल महाराज गिरी महाराष्ट्रभर मृदंग वाजवतात. मोठमोठ्या सप्ताहामध्ये 8-8 दिवस कार्यक्रम महाराजांचे असतात. आणि विशेष म्हणजे पाहुणे असतानाही 9-10 वर्षानंतर महाराजांचा माझा योग आला. मी महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद देते. विशेष रूपाने आपल्या गावामधले वयवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवंत, कलावंत, गुणवंत सर्वांना मी धन्यवाद देते. अशीच दर महिन्याला उपस्थिती राहून असाच हा कार्यक्रम तुमच्या हातून घडो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे सिस्टीमवाले मंगलमूर्ती, सुंदर अशी सिस्टीम आहे. सुंदर असं दादांनी मला आवाज दिला, मी त्यांना सुद्धा धन्यवाद देते. विशेष रूपाने ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला, आजचे यजमान म्हणून आपल्या कार्यक्रमाचे तर यजमान आहेच, आजच्या अन्नदानाचे सुद्धा यजमान आहेत. आणि विशेष रूपाने ह्या यजमानामुळे मला इथपर्यंत येता आलं. तुमच्या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने तर हे सगळं चालूच आहे. पण असेच असणारे सर्व, विशेष म्हणजे तुमच्या गावाचा माझा काही परिचय नाही, पण 15-16 वर्षापूर्वी याच गावात माझी बहीण दिलेली आहे. पण तुमचं माझं काही नातं दूरचं नाही आहे, जवळचं आहे. तुमच्या गावातही बऱ्याच वेळेस येण्याचा योग आला, पण आज कीर्तन म्हणून इथपर्यंत येण्याचा योग आला महाराज. आणि असेच असणारे आमचे नातेसंबंध असणारे आमचे गिरी परिवारातले सर्वच इथे गावातील उपस्थिती आहेत, मी त्यांना सुद्धा धन्यवाद देते. तसेच आमचे दाजी असणारे मारुतीजी गिरी, त्यांच्यामुळे मणिताई आपल्या कार्यक्रमाला येताल का म्हटलं, काहीच हरकत नाही, गावात येण्याचा सुद्धा योग येत आहे. विशेष असणारे आमचे बबन काका गिरी, गणेश गिरी, दादागिरी असणारे हिराराम आहे का, हिरामनगिरी, नाना नलवडे, शहाजी पावशे, शिवाजी पावसे, बाळू घाडगे, भंडारे परमेश्वरराव, अशोक घाडगे असे 11 यजमान आहेत.
आणि या 11 यजमानामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला. तुम्ही म्हणाल ताई कार्यक्रम एवढा केला आणि सगळे यजमानाचंच नाव, पण ह्या सगळ्यांचं घेणंही गरजेचं आहे की माणसाला पुढे उत्सवही वाढवतो. सगळ्यांमुळे इथपर्यंत येण्याचा योग आला म्हणून तुम्हा सर्वांना, गावकरी मंडळींना, पुरुष मंडळींना, तरुण युवक मंडळांना, महिला मंडळांना सर्वांना धन्यवाद देते की असेच कार्यक्रम घडत राहावं हीही मी शंकराच्या चरणी प्रार्थना करते. विशेष रूपाने मला इथपर्यंत ज्यांनी आणलं असे आमचे पतिदेव ज्ञानेश्वर महाराज गिरी, तेही सुंदर मृदंग वाजवतात. पण कसंय महाराज, इथं उभा राहणारालाही संसार सोडत नाही आणि खाली बसणाराला सोडत नाही. फक्त आम्ही उभा राहून सांगतो, तुम्ही बसून ऐकतात महाराज. 2 तास मी कीर्तन करते, महाराज मुलाला सांभाळतात महाराज. म्हणजे संसार कोणाला, फक्त आम्ही 2 तास सांगतो आणि तुम्ही ऐकता महाराज. बरोबर आहे का नाही? संसार हा कोणाला सोडत नाही, पण त्याच्यातून वेळ काढून परमार्थ करावा लागतो. म्हणून अशी सेवा छत्रपती शिवरायांच्या चरणी, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या चरणी, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद असणारे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले थोर संत, थोर वीर, थोर पुरुष लाभलेले आहेत. अशा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होऊन आपल्या सेवेचा वेळ झालेला आहे. आणि सर्वांनी एकदा आपली सुंदर अशी चाल होईल आणि चाल झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही. घ्यायचं.